नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 11वीचे जे ॲडमिशन फॉर्म भरायचे चालू होते ते आता फॉर्म भरून झालेले आहेत। तर आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती आपला पहिला कॅप राऊंड कधी लागणार आहे आणि आपण कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन किती तारखेला जाऊन करायचं आहे, तोच व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपण 11वीच्या फॉर्मच्या वेबसाईटवरती आलेलं आहे। या ठिकाणी आपण आता टाइम टेबल ओपन करू। हे नव्यानं तयार केलेलं हे टाइम टेबल आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 26 तारीख ते 5 जूनपर्यंत फॉर्म भरायची तारीख होती, ती तारीख निघून गेलेली आहे। 5 तारखेनंतर या ठिकाणी प्रोविजनल लिस्ट पण लागली होती, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव पण आलं असेल वगैरे, ते सर्व गोष्टी त्या झालेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आता पाहू शकतो आपण या ठिकाणी आता ॲडमिशन आता आपण कॉलेजमध्ये जाऊन किती तारखेला घ्यायचं आहे, अलॉटमेंट किती तारखेला होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहावा 9 तारीख ते 11 तारीख या ठिकाणी दिलेले आहे। त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे बघा, 0 राऊंड आणि कोटा ॲडमिशन यांच्यासाठी ही तारीख दिलेली आहे। 0 राऊंड आणि कोटा राऊंडसाठी म्हणजे ज्यांचा फॉर्म हा ॲडमिशन कोट्यातून झालेला आहे, मायनॉरिटी कोटा असेल, इन हाऊस कोटा असेल, मॅनेजमेंट कोटा असेल, कॉलेज लेवल लिस्ट वगैरे, ते त्यांचं सर्वांचं ॲडमिशन 9 जून ते 11 जून या 3 दिवसात होणार आहे। आणि बाकीच्या लोकांचे हे जे कॅप राऊंड वगैरे आहेत ते 9 तारखेला त्यांची प्रोविजनल लिस्ट लागणार आहे। त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल बाकीच्या लोकांचं, तर जर तुम्हाला ते 10 तारखेला समजणार आहे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं। या ठिकाणी पाहू शकता 10 तारखेला दिलेलं आहे बघा कॅप राऊंड 1। 10 तारखेला तुम्हाला समजणार आहे की बघा तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं, कोणतं कॉलेज ॲडमिशन वगैरे करायचं, ते सर्व जाणार आहे। ते कॉलेज लिस्ट वगैरे सर्व या ठिकाणी दिसणार आहे, कट ऑफ कितीचा लागला वगैरे सर्व दिसणार आहे। तर 10 तारखेला जर तुम्हाला समजणार आहे तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलं, कुठला ट्रेड वगैरे, त्याच्यानंतर आपल्याला 11 तारीख ते 18 तारीख या ठिकाणी पाहू शकता 11 तारीख ते 18 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी 7 दिवस दिलेले आहेत। त्या 7 दिवसात आपल्याला त्या जवळच्या तुम्हाला जे कॉलेज लागलं आहे त्या कॉलेजवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या या वेबसाईटवरती लॉग इन करून घ्यायचं आहे। तिथून तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढून घ्यायचं आहे। जर काय तुमचं फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स वगैरे ॲड करायची राहिली होती, त्यांच्यासाठी तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरला होता, तर ते डिक्लेरेशन ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अजून पण ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे आले नसतील, तर तुम्हाला जे कॉलेज लागलं आहे त्यांच्यासोबत बोलून तुम्ही त्यांना सांगू शकता, आमच्याकडे आता आम्ही टोकन देतो तुम्हाला, ओरिजिनल डॉक्युमेंट आम्ही 2 दिवसात तुमच्याकडे जमा करू। या पद्धतीने तुम्ही त्यांना आपण विचारू शकता वगैरे, त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता 11 तारीख ते 18 तारीख या ठिकाणी तुमचा हा पहिला राऊंड झाला। जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं नाही, जर किंवा एखादं कॉलेज लागलं असेल पण त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही, तर अशा लोकांसाठी दुसरा राऊंड पण आहे। तो दुसरा राऊंड किती तारखेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। दुसऱ्या राऊंडची माहिती ही 20 जून रोजी तुम्हाला डिस्प्ले वगैरे होणार आहे। तर या ठिकाणी त्याची पुढची त्यांनी तारीख दिली नाही दुसऱ्या राऊंडची, किती तारखेला वगैरे लागणार आहे, ॲडमिशन किती तारखेला करू शकता। जसं दुसऱ्या राऊंडची लिस्ट वगैरे ॲडमिशन तारखा वगैरे आपल्याकडे येतील तसं आपण त्याची तुम्हाला माहिती देऊ। त्यासाठी आत्ताच आपल्या ग्रुपला जॉईन व्हा। आपल्या व्हॉट्सअपची ग्रुप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, तिथंच आपली दुसरी लिस्ट आपण प्रोव्हाइड करू आणि महत्त्वाच्या तारखा त्या ठिकाणी तुम्हाला सांगू। या पद्धतीने ही पहिल्या राऊंडची माहिती आहे। हे पहिल्या राऊंडच्या माहितीनुसार तुम्ही या ठिकाणी फॉलोअप घेऊ शकता आणि राहिलेले डॉक्युमेंट्सची तुम्ही पूर्तता करून घेऊ शकता आणि ॲडमिशन तुम्ही या ठिकाणी करू शकता। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असतील तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर हा व्हिडिओ जर तुम्ही 20 जूनच्या आधी बघत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये टॅबलेट भेटणार आहेत 10वी पासच्या विद्यार्थ्यांना। ज्यांची पण कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर त्या कास्टच्या लोकांना या ठिकाणी फ्रीमध्ये टॅबलेट भेटणार आहेत। तर त्याच्यासाठी कसा अर्ज करायचा, टोटल फ्रीमध्ये अर्ज करायचा आहे, त्याच्यासाठी कोणता रुपयासुद्धा द्यायचा नाही। या ठिकाणी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, हा व्हिडिओ पहा तुम्ही आणि त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करून घ्या। या ठिकाणी तुमचं त्या लिस्टमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये टॅबलेट भेटणार आहे। ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे, स्कीमचा तुम्ही लाभ घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।